नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, साप्ताहिक खडतर प्रवास संपादक तथा यूट्यूब चॅनल संपादक। आम्ही धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये युतीच्या अर्चनाताई पाटील आणि इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर हे दोघे जण धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची ते निवडणूक लढत आहेत। पण देशाच्या निवडणुकीमध्ये हा देश अखंड ठेवण्यासाठी आणि राज्यघटना साबूत ठेवण्यासाठी, ही राज्यघटना वाचवण्यासाठी ही मोदी विरुद्ध भारतीय जनता अशी सध्या निवडणूक चालू आहे। हे मोदीला हटवण्यासाठी निवडणूक सध्या देशामध्ये जनतेने हातात घेतलेली आहे। आता मोदीवर लोकांचा विश्वास राहिला नाही। 2014ला दिलेले आश्वासन मोदी साहेबांनी पूर्ण केले नाही। 2019 मध्ये 2 कोटी वर्षाला तरुण पोरांना नोकऱ्या देतो हे दिलेले आश्वासन पूर्ण झालेलं नाही। उज्ज्वला गॅस काँग्रेसच्या काळामध्ये 450 होता, आता भाजपाच्या या 10 वर्षाच्या काळामध्ये 1100 रुपयानं गॅस गोरगरीब जनतेने घेतला। हे गॅसचं झालं, हे नोकरीचं झालं, पण बाकीच्या जी महागाई आहे ती महागाई जर पाहिली तर या महागाईला कंटाळून 31,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। गोरगरिबाचं तर जगणं मुश्किल झालेलं आहे। आणि म्हणून पूर्ण भारतातल्या लोकांची नाराजी नरेंद्र मोदी विषयी आहे। आता नरेंद्र मोदीला हटवल्याशिवाय आम्ही सुखाने जगू शकत नाही, अशा पद्धतीची धारणा भारतीय जनतेची झालेली आहे। मणिपूर मध्ये अक्षरशः स्त्रियांना नग्न केलं। स्त्रियांचा स्वाभिमान नसणारा भाजप पक्ष आहे। भारत माता की जय म्हणाय लावणारा हाच भाजप पक्ष, ज्या नारीला इज्जत आणि सन्मान देण्याचं काम या भारतातल्या प्रत्येक माणसानं केलं, तेच उद्ध्वस्त करण्याचं काम भाजप सरकारने केलं। मणिपूरला आजही ज्या दंगली आहेत तिथलं वातावरण अशांत आहे, ते वातावरण शांत करण्यासाठी नरेंद्र मोदी मणिपूरला गेलेले नाही। नरेंद्र मोदी कपटीव्रतीचे आहेत। नरेंद्र मोदी समोरच्या विरोधकाचा सूड घेतात आणि सूड घेऊन त्याला आरी आणायचं आणि आपल्या पक्षात सामील करायचं। मग तो चोर जरी असेल, दरोडेखोर जरी असेल, तो भ्रष्टाचारी असेल, तो आपल्या कळपात आला की तो स्वच्छ झाला। त्याच्या चौकशा बंद, त्याला त्रास देणं बंद, त्याला आपल्या पक्षात घेऊन पक्ष मोठा करणे आणि सत्ता कमवणे, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, देशाला संपवण्याचं काम नरेंद्र मोदीच्या या 10 वर्षाच्या काळामध्ये झालं। मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक मुद्दा घेत असतो की 22 उद्योगपतीला 16 लाख करोड रुपये माफ का केले? हा गंभीर प्रश्न आहे। म्हणून मी सारखं या प्रश्नाकडे लक्ष वेधत असतो।
मग शेतकऱ्यांचं कर्ज का माफ केलं नाही? काँग्रेसच्या काळामध्ये 71,000 कोटी रुपये शेतकऱ्याचे माफ केले होते. पुन्हा या महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 34,000 कोटी रुपये कर्ज माफ केले. हे लक्षात घ्या. प्रत्येकाला 2-2 लाख रुपये माफ केले शेतकऱ्यांना. कोरोनाच्या काळामध्ये या देशातल्या मुख्यमंत्र्याचा सर्वे केला होता की कोणता मुख्यमंत्री चांगलं काम करतोय, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पहिल्या नंबरला आले. अत्यंत चांगलं काम करणारे मुख्यमंत्री म्हणून पहिल्या क्रमांकाला आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे ही लोक विसरणार नाही. लोक म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं. जे केलं ते जनतेला माहित आहे आणि जनता त्याचं उत्तर आणि जनता त्याचं फळ 100% उद्धव साहेब ठाकरे यांना देणार आहे. ही जनता म्हणते, मी नाही म्हणत. आणि म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला लाखोंची गर्दी आहे. शरदचंद्रजी पवारच्या सभेला लाखोंची गर्दी आहे. राहुल गांधीला असे 2-2, 4-4 किलोमीटर लोक त्यांच्या पाठीमागे असतात. याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदीची जी लाट होती ती पूर्ण वसरली गेलेली आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदीचं नाव काढलं की लोक टीव्ही बंद करून टाकायचे. पहिलं बटन दाबलं की प्रत्येक चॅनलवर मोदी असायचे, लोक आवडीने बघायचे. पण ज्यांनी या लोकांना विश्वास दिला होता त्याच लोकांचा विश्वासघात केला. आणि म्हणून नरेंद्र मोदीचा यावेळेस जनता विश्वासघातच करणार. जसं करावं तसं भरावं असा नियम आहे. आणि म्हणून धाराशिवच्या लोकसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी सभेला आले. बघा आता ग्रामीण भागातला हा ओसाड पडलेला जिल्हा, ज्यांच्या ताब्यामध्ये 40 वर्ष हा जिल्हा होता, त्यांनी 40 वर्षात या जिल्ह्याचं काहीच केलं नाही. कसला उद्योग नाही. या ठिकाणी तरुण जे आहेत ती तरुण मुंबई पुण्याला रोजगार मिळवण्यासाठी जातात. देश सोडून विदेशात सुद्धा लोक मजुरी करण्यासाठी चालले. उस्मानाबाद जिल्हा हा दारिद्र्य रेषेखाली येतो जिल्हा. मग ज्या माणसांच्या ताब्यात 40 वर्ष जिल्हा होता त्या माणसाने हा ओसाड जिल्हा केला असं जनतेचं मत आहे. आणि आता त्यांचा प्रचार करण्यासाठी मोदी साहेब इथे आले. बरं, आले ते आले आणि कुणाच्या प्रचारासाठी आले, तर ज्याने 71,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला. 71,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला. त्याच पक्षाचे उमेदवार आहेत इथं अर्चनाताई पाटील. त्यांचे पती भाजपामध्ये आहेत. मुलगा कोणत्या पक्षात जाईल हे गॅरंटी नाही. जाईल थोड्या दिवसामध्ये विधानसभेला. म्हणजे 3 माणसं 3 पक्षामध्ये आहेत. आणि ज्या अजित पवारानं 71,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला त्याला जेलमध्ये पाठवणारे हेच नरेंद्र मोदी त्या अजित पवारला महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री पद देतात आणि अर्थ खातं सुद्धा देतात. अजून घोटाळा करा. 70,000 रुपये घोटाळा कमी पडतोय. अरे तुम्हाला अनुभव आहे, हे तुम्ही अजून करून केलंच पाहिजे. म्हणून नरेंद्र मोदी या ठिकाणी आले धाराशिवला आणि अर्चनाताई पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. आता जनता विचारते का द्यायचं. 40 वर्षात काय केलं, आमच्या हाताला काय काम आहे. आमचे पोरं तरुण मुंबई पुण्याला कामाला चालले. आमचे लेकर आत्महत्या करून 1428 पोरं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मेले. आणि तरी म्हणतात आमच्याकडे 5 आमदार आहेत आणि 5 आमदार आम्हाला बहुमतानं निवडून देणार आहेत.
पण ती 5 आमदार काही कार्यकर्ते तुम्ही कसे तुमच्याकडे घेतलेत आणि तुम्ही त्यांचं काय नियोजन केलंय की ते रात्रना दिवस तुमच्यासाठी पळायलेत. जनता फक्त 7 तारखेची वाट बघते. नेता काय काय घेतो, किती खोके घेतो, किती पेट्या घेतो आणि नेते प्रचाराला लागलेत. पण त्या नेत्याच्या खाली काम करणारे कार्यकर्ते भिकेला लागले. अजून मी 2000 4000 5000 रुपये माझ्या घरी नाहीत म्हणून कार्यकर्ते परेशान आहेत आणि ह्यांचे नेते गबरगंड खोके घेऊन बारक्या नोटा यांच्या खिशात सापडत नाहीत. आता 100च्या 200च्या असलं नाही, 500चेच बंडल. बंडल कोण कुदळ खोऱ्या घेऊन जाऊन कमवलेलं नाही. तुमच्या मतावर इकडं मोठं व्हायचं, गुवाहाटीला जायचं, तिकडून गबाळ घ्यायचं, निवडणुकीच्या पिरियड मध्ये त्याच्यातले 4-5 कोटी रुपये खर्च करायचे, पुन्हा अजून 50 कोटी रुपये घ्यायचे. किती मोठा व्यापार आहे हे व्यापार लक्षात घ्या. 5 वर्षातून 5 कोटी लोकसभेला विधानसभेला खर्च करा. एकदा आमदार खासदार झाला की तिकडून 50 कोटी. हे सगळ्या जनतेमध्ये आज बोललं जातंय आणि म्हणून मतदार बांधवांनो जागे राहा. जरी 5 आमदार या महायुतीकडे असतील तर जनता मात्र महाविकास आघाडीकडे आहे, हे कधीही विसरायचं नाही. आता महायुतीतले जे लोक आहेत ते गबरगंड आहेत, पैसेवाले आहेत आणि त्यांच्या हाताखाली असणारे कार्यकर्ते चिडलेले आहेत. त्यांना मिळत असतील काय छोटे मोठे एवढे थोडे भिडे काहीतरी मिळत असेल, त्याच्यावर सतरंजा उचलण्यापेक्षा किंवा काम करीत हिंडण्यापेक्षा आज या 10-15 दिवसामध्ये जे काय मिळेल त्याच्यात आपल्याला काय करता आलं तर करावं. पण लक्षात ठेवा, जे तुम्ही करायला ते काळ्या दाढीतले होतो आपण, आता मी सुद्धा पांढऱ्या दाढीत आलोय. आज बी आपण भिकारीच आहेत पण ते करोडपती आहेत, ते अजून आपल्याला विकत घेऊ शकतील. पण एक ध्यानात ठेवा, विकून घेणारे माणसं सगळेच नसतात, काही स्वाभिमानी असतात आणि जे स्वाभिमान आहेत ते तुम्हाला पाडल्याशिवाय राहत नाही. कारण एक एक कार्यकर्ता 1000-1000 2-2000 मतं फिरवू शकतो आणि इथंच तुम्ही पराजय होऊ शकता. म्हणून जनतेने पक्के लक्षात ठेवा, ओमराजे निंबाळकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि अर्चनाताई पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत. आज उस्मानाबाद मतदारसंघातल्या गावागावातला कौल 60 ते 70% ओमराजे निंबाळकर यांच्या बाजून आहे आणि 30 ते 40% कौल अर्चनाताई पाटील यांच्या बाजूने आहे. आता यांचा फक्त विश्वास एकच आहे की आमच्या पाठीमागे 5 उमेदवार 5 आमदार आहेत आणि त्या 5 आमदारांच्या ताकदीवर आम्ही निवडून येणार. पण वास्तव असं आहे की राणा जगदीश पाटलांच्या विरोधात सुधीर अण्णा पाटील होते, धनंजय सावंत होते, सुरेश बिराजदार होते, महेंद्र कुमार दुर्गुडे होते, विक्रम काळे होते. हे सगळे माणसं तुम्ही तुमच्या प्रचाराला लावले आणि प्रचाराला कसे लावले, का लावले, आता हे प्रचार का करायलेत हे जनतेने ओळखलेलं आहे. ते तुम्हाला माहित कशा पद्धतीने लावले, का लावले, कशा पद्धतीने काम करायलेत. काल शिवाय देणारे माणसं आज तुमच्या गाडीत तुमच्या स्टेजवर कसे दिसतात
ही जनतेला माहीत झालंय. आणि म्हणून नेते तुमच्या बाजूला आहेत, पण मतदार ओमराजे निंबाळकरच्या बाजूला आहेत, अशी चर्चा पूर्ण उस्मानाबाद जिल्हा मतदारसंघामध्ये आहे. आणि म्हणून जनतेचा कौल आज तरी 70% ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने आहे आणि 30-40% कौल अर्चनाताई पाटीलच्या बाजूला आहे. आणि नरेंद्र मोदीच्या सभेला काही फरक पडणार नाही. नरेंद्र मोदीच्या सभेला पैसेच देऊन माणसं आणलेत असा पक्का विश्वास उस्मानाबाद जिल्हा मतदारसंघातल्या लोकांना आहे. आणि त्या सभेला माणसं बीडचे होते, लातूरचे होते, सोलापूरचे होते, दुसऱ्या गावचे लोक उस्मानाबादला मतदार करायला येत नाहीत. मतदार उस्मानाबाद मतदारसंघातला पाहिजे आणि ती अंतःकरणातून मतदान करायला आला पाहिजे. त्यांना मतदान करण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे, त्यांना घराघरातून काढण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात. उघड उघड महिला म्हणतात की आम्हाला 500 रुपयावर आणलं 250 रुपये दिले, आम्हाला 1000 रुपयानं आणलं 500 रुपये दिले, आम्ही नाही माय मतदान करणार, आमचं मतदानाचं काय खरं नाही, आम्हाला कुणाच्या सभेला आणलंय ते बी माहित नाही, राशन आम्हाला फुकट दिलं म्हणते, तांदूळ आणि गहू देते, त्याला तेल लागत नाही का, त्याला मीठ लागत नाही का, त्याला चटणी लागत नाही का, हे सगळं काय त्यांनीच फुकट दिलं का. बरं होतं माय पहिलंच इंद्रामाईचं सरकार, ही सरकार आम्हाला कामाला लावत होतं आणि सुकडी देत होतं, सडका तयार करीत होतं, सडकाच्या बाजूला खड्डे तयार करण्यासाठी आम्हाला रोजगार मिळत होता. आता आम्हाला रोजगार मिळत नाही, मतदान आमचं गबाळ त्यांचं, अशी परिस्थिती आज समाजामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून 450 रुपयाला आम्हाला काँग्रेसच्या काळामध्ये गॅस मिळत होता, आता मोदी सरकार आम्हाला 1100 रुपयाला गॅस देते. गोड तेल आम्हाला 30 रुपये 40 रुपये मिळत होतं, आता ती गोड तेल खाद्य तेल 150 न 130 न 140 ने मिळत आहे. पेट्रोल 110 ने मिळते, काँग्रेसच्या काळामध्ये 66 रुपयाने मिळत होतं. या महागाईला कंटाळून आणि नरेंद्र मोदीच्या खोटारडेपणाला कंटाळून आम्ही आता महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकरलाच मतदान करणार, अशा पद्धतीचं उघड उघड मतदार लोक बोलत आहेत. आता फक्त 7 तारखेची लोक वाट बघतात आणि त्या 7 तारखेला महाराष्ट्रातून धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताने ओमराजे निंबाळकर निवडून येतील असा विश्वास जनतेचा आहे. आणि तो विश्वास साध्य करण्यासाठी गोर गरीब जनता तयार आहे. मग बघूया येणाऱ्या 7 तारखेला, आणि निकालाची तारीख आहे 4 जून. या तारखेला काय निकाल लागतो ते बघूया, कारण जनता रागात आहे. जनता नरेंद्र मोदीला बदलण्याच्या माध्यमातून पुढे सरसावली आहे. आता ही निवडणूक ओमराजे निंबाळकरची नाही, ही निवडणूक नरेंद्र मोदीला हरवण्यासाठी जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. ओमराजे निंबाळकर हे नाम मात्र आहेत. जनता चिडलेली आहे. 40 वर्ष आमच्या जिल्ह्याचा विकास का केला नाही, आमच्या जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती चांगली नाही, आमच्या जिल्ह्यामध्ये व्यापार लाईन नाही, आमच्या जिल्ह्यामध्ये MIDC चांगली नाही, आमच्या जिल्ह्यामध्ये 5-6 हजार लोक काम करतील असा उद्योग नाही, आमच्या जिल्ह्यातले लोक मुंबई पुण्याला तरुण पोरं कामासाठी फिरत आहेत आणि या फिरणाऱ्या लोकांना काम न मिळाल्यामुळे आत्महत्या करत आहेत. 31,000 पोरांनी आत्महत्या या 10 वर्षामध्ये केल्या.
एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 1428 आत्महत्या शेतकऱ्याच्या तरुण पोरावानी केल्या. अरे तुम्ही मरायला आणि तुमच्या मतावर हे लोक चरायले, म्हणजे खरं मरायलं आणि चोरट चरायलं अशी परिस्थिती या देशामध्ये चालू आहे. म्हणून नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवू नका. नरेंद्र मोदीने 22 उद्योगपतीचे 16 लाख करोड रुपये माफ केले. शेतकऱ्याचं कर्ज माफ केलेलं नाही. म्हणून नरेंद्र मोदीला महाराष्ट्रात येऊन शेतकऱ्याला मतदार मागण्याचं, शेतकऱ्याला मत मागण्याचा अधिकार राहिलेला नाही. निवडणूक आयोग तुमच्या ताब्यात. उद्धव साहेबांच्या निवडणूक प्रचाराचं एक गीत आहे, त्याच्यात जय भवानी आणि जय शिवाजी शब्द आहे. तो शब्द काढा म्हणाले निवडणूक अधिकारी. शिवाजी राजेंच्या नावाला विरोध करणाऱ्या निवडणूक आयोगाला सुद्धा या महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही. शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. शिवाजी महाराज हा आमचा स्वाभिमान आहे. शिवाजी महाराजासाठी माणसं जीव देत होते, येडे नव्हते लोक. कारण त्यांना माहित होतं की आम्ही मेलो तरी आमचं कुटुंब रस्त्यावर येणार नाही, एवढी खात्री शिवरायांच्या मावळ्याला होती. जय भवानी, त्या भवानीचा आशीर्वाद घेऊन, त्या माय माऊलीचा आशीर्वाद घेऊन स्वराज्य स्थापन करण्याचं काम शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. रयतेचे राज्य, रयतेचे राज्य शिव छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या राज्याचं, त्या भवानीचं जय भवानी म्हणजे आई तुळजाई आणि जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढा असं म्हणणारा आयोग, निवडणूक आयोग तुमच्या ताब्यात आहे. यावर उद्धवजी ठाकरे म्हणले कसल्याही परिस्थितीत हे 2 शब्द मी त्या गीतातून कमी करणार नाही. हा स्वाभिमान आहे आणि ही स्वाभिमान हाणून पाडण्याचं काम भाजपाचे लोक करत आहेत. मग ते सुद्धा जय श्रीराम म्हणतात, ते बी नाव कमी करा. तुम्हाला जय श्रीराम म्हणायचा अधिकार नाही, कारण जय श्रीराम हा देशातल्या, भारत देशातल्या प्रत्येक माणसाच्या शरीरात आहे. तुम्ही सांगितलंय आम्हाला म्हणून आम्ही जय श्रीराम म्हणत नाही. ते आमच्या आई वडिलांनी, वाड वडिलांनी, आजोबांनी, पंजोबांनी शिकवलेला राम राम आज बी आम्ही राम राम घालतो. फक्त तुम्ही श्री घातले आणि श्रीराम, अरे हे तर आमच्या नावाच्या पुढे बी लिहितात ना आम्ही. श्री प्रभाकर लोंढे, श्रीराम, श्री महादेव, श्री कृष्ण हे असंच चालतं ना. म्हणजे तुम्ही आम्हाला शिकवलं म्हणून श्रीराम आमचा आहे असं म्हणणं भाजपाच्या लोकांचं चूक आहे. श्रीराम हा देशातील नव्हे, जगातील प्रत्येक माणसाचा आहे. अरे ज्याच्या शरीरात राम नाही त्याचं ह्या पृथ्वीवर काही काम नाही, हे नव्याने सांगायची गरज नाही. आपल्या शरीरात राम आहे आणि म्हणूनच आपण बोलतो. त्या रामाला विरोध करायची गरज नाही. पण तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी या नावाला विरोध करायची गरज नाही. तुम्ही निवडणूक आयोगाला सांगतात, दबाव टाकतात आणि म्हणून ते निवडणूक आयोग असं बोलतंय. हे खपवून घेतलं जाणार नाही. हे तुमची फेरगंती झालेली आहे. आता तुम्हाला कुठलाही न्याय मिळत नाही, महाराष्ट्रातून मिळणार नाही. कारण शिवाजी महाराजांना आणि आई तुळजाभवानीला जे माणसं मानत नाहीत त्यांना या महाराष्ट्रातली जनता मानणार नाही. ते तुम्हाला 4 जूनला कळेल. नरेंद्र मोदींनी पुन्हा अजून शरदचंद्रजी पवारला भटकती आत्मा असं उल्लेख केला. बघा किती विषारी शब्द आहेत हे. आणि तुम्ही गुजरातून येऊन महाराष्ट्रातल्या लोकांना, आमच्या अस्मितेला धक्का पोचवायला. आमचा स्वाभिमान आहे ते. शरदचंद्रजी पवार आमच्या महाराष्ट्राचे आहे. आमच्या महाराष्ट्राच्या नेत्याचा आम्हाला स्वाभिमान आहे. गुजरातमध्ये सुद्धा काँग्रेस मदत करणार आहे.
आणि काँग्रेस सत्तेत आल्यावर सर्व धर्म समभाव, सर्व राज्याचा विकास करणं हे आमचं काम आहे, आजही राहुल गांधी म्हणतात। नफरत के बाजार में मोहब्बत का दुकान खोलने जा रहे हैं हम, हे वाक्य राहुल गांधीचे। अरे तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये नफरत, फोडा झोडा आणि राज्य करा, ही चालणार नाही। अरविंद केजरीवालला अटक केलं, कित्येक मुख्यमंत्र्याला अटक केलं, मणिपूरमध्ये महिलांना नग्न केलं, त्यांच्या दिंड काढल्या, बलात्कार केले, तिचा कैवार घेण्यासाठी भाऊ गेला तर भावाला खलास केलं। हे प्रत्येक राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये फोडा झोडा राज्य करा। शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि आपला पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केला, अशानं पक्ष मोठा होत नाही। अरे तुमचेच आमदार, तुमचेच खासदार लोकांना ओळखीत सुद्धा नाहीत। आता तुमच्या खासदाराचे नाव माहीत नाही, तुमच्या आमदाराचे नाव माहीत नाहीत। एकनाथ शिंदेचे स्टँडिंग 13 आमदार होते, त्यांच्या पदरामध्ये 8च जागा पडल्या, म्हणजे 5 आमदार इथे संपवले, खासदार संपवले। याचा अर्थ असा आहे, एकनाथ शिंदेना संपवण्याचं काम आहे, अजित पवारांना संपवण्याचं काम आहे। भाजप ही 100% एकनाथ शिंदे आणि अजित पवारला संपवणार। आता पत्रकार म्हणून नाही, जनता म्हणून लोक म्हणतात, आता शिवसेनेला, मूळ शिवसेनेला धोका देऊन बाजूला गेलेले माणसं आणि मूळ राष्ट्रवादीला धोका देऊन स्वार्थ साधाय गेलेले माणसं पुन्हा या पक्षामध्ये परत घेऊ नये, अशी जनतेची मागणी। जर पुन्हा या लोकांना घेतलं तर प्रामाणिक लोकांवर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून पडत्या काळामध्ये जे लोक मूळ शिवसेनेसोबत आहेत, जे लोक मूळ शरदचंद्रजी पवारच्या राष्ट्रवादी सोबत आहेत, त्या लोकांवर शरदचंद्रजी पवार आणि उद्धवजी ठाकरे साहेब तुम्ही अन्याय होऊ देऊ नका, अशा पद्धतीची मागणी आता महाराष्ट्राची आहे। कारण पुन्हा ही गबरगंड स्वार्थ साधण्यासाठी गेलेले माणसं पुन्हा तुमच्याकडे येतील आणि पुन्हा जर तुम्ही त्यांना प्रवेश दिला तर प्रामाणिक माणसावर तुम्ही अन्याय करायला, असा त्याचा अर्थ होईल। आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या विनंतीला मान द्यावा आणि पुन्हा पक्षात या लोकांना घेऊ नये, कारण सत्ता महाविकास आघाडीचीच येणार आहे आणि देशामध्ये इंडिया आघाडीची सत्ता केंद्रात स्थापन होणार आहे। जनता आता मोदीच्या विरोधात आहे, जनता भाजपाच्या विरोधात आहे, जनता महागाईला कंटाळलेली आहे आणि जनता आता ह्या क्रूरतेला, अन्यायाला, या हुकुमशाहीला कंटाळून सरकार बदलणार आहे आणि ते सरकार देशामध्ये इंडिया आघाडीचं, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकर भरघोष मताने निवडून येऊन चांगल्या आघाडीनं धाराशिव जिल्ह्याचा खासदार ओमराजे निंबाळकरच बनणार आहे, अशा पद्धतीची भावना धाराशिव जिल्ह्याच्या मतदारांची आहे। तर मग बघूया येणाऱ्या 7 तारखेला कशा पद्धतीने हे रागात असणारी जनता महाविकास आघाडीला मतदान करणार आहे आणि ते 4 तारखेला 4 जूनला निकालाच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे। तर मग पाहूया येणाऱ्या 4 जून 2024 ला महाविकास आघाडी महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडी देशामध्ये कसं सत्ता परिवर्तन करते ते पाहूया येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, संपादक खडतर प्रवास, धाराशिव, हे सर्व मत जनतेच आहे। मी माझ्या भाषणाच्या स्टाईलनं मांडतो, हे माझं वैयक्तिक मत नाही। जनतेचा आणि जिल्ह्याचा आराखडा जनता कशी बोलून दाखवते ते मी तुमच्या पुढे मांडले। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।